विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सीईटी एक्झाम, सीईटी सेल डिझाइन करतोय, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगतो, सीईटी सेलनं जेई मधले क्वेश्चन्स ऍज इट इज घ्यायला सुरुवात केले. पण जेई मध्ये ना टोटल 3 तास वेळ असतो. तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स कुठलाही प्रश्न सोडवू शकता त्या 3 तासात. सीईटीचं तसं नाहीये. पहिल्या 1.5 तासात तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्रीचा कंबाईन पेपर 90 मिनिटात 100 प्रश्न आणि पुढच्या 1.5 तासामध्ये तुम्हाला मॅथ्स सोडवायचंय. 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं, बरोबर आहे. मग जर तुम्हाला तुमच्याकडे प्रॉपर टाइम मॅनेजमेंटची एक स्ट्रॅटेजी असेल ना, तर काही इश्यू नाहीये. बरं, आपलं टार्गेट काय? आपलं मिशन काय? सीओईपी जायचंय. म्हणजे 180 मार्क पाहिजेत, बरोबर आहे. मिनिमम नाही भावनो. 160 ला पण मिळतंय, 150 ला पण मिळेल. पण टार्गेट 180 प्लस का? सीओईपी सीएसच टार्गेट ठेवायचं आहे. भले तुम्हाला सिव्हिल घ्यायचं असू दे, मेकॅनिकल, कुठली मॅन्युफॅक्चरिंग घ्यायची तुमचं टार्गेट असेल, एम असेल, तरी पण मेन एम काय? सीओपी सीएस 180 प्लस. मग टाइम मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. याच्याबद्दल डिटेलमध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नीट समजून घ्या. आणि हो, उद्या कोल्हापूरमध्ये भेटायचंय, बरोबर. आणि कोल्हापूरमध्ये भेटायसाठी मी 4 नंबर तुम्हाला दिलेत. प्लीज अपॉइंटमेंट घ्या. प्रत्येक विद्यार्थ्याला मी वेगळा वेळ देणार आहे. 22 तारखेला पण वेगळा वेगळा वेळ दिला होता मी. 22 तारखेला एक 9 मुलं मला भेटली होती. जवळ-जवळ 3-4 तास मी वेळ दिला होता सगळ्यांना वेगळा. आणि तुम्हाला सुद्धा उद्या वेळ द्यायचा आहे. जमलं तर मी तुम्हाला सांगतो 10 वाजल्यापासून संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत मी तिथं आहे कोल्हापूरमध्ये. त्यामुळे कोल्हापूरचा असाल किंवा गडिंग्लज, ओके, गारगोटी, त्याच्यानंतर इचलकरंजी किंवा हुपरी, हातकणंगले, सगळ्या ठिकाणची मुलं भेटायला येतात. तुम्हाला पण आहे उद्या वेळ तर नक्की भेटायला याच. बरं, आता मेन विषयाला हात घालूया आपण. बघा, पहिला पेपर असतो फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा. तुमच्याकडे आहेत 90 मिनिटं वेळ आणि या 90 मिनिटात तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. आता ऐकायचं आहे. ट्रॅप मध्ये अडकायचं नाहीये. फिजिक्सचा पहिला प्रश्न एवढा सोपा आहे. नाही अटेम्प्ट करायचा. ऍट एनी कॉस्ट. मी तुम्हाला सांगतो, ऍट एनी कॉस्ट स्टार्ट फ्रॉम केमिस्ट्री बाळांनो. केमिस्ट्री पासून सुरुवात करायची ऍट एनी कॉस्ट. ओके. आणि आता या केमिस्ट्रीला वेळ द्यायचा किती? तुमच्या टोटल 90 मिनिटं वेळ आहे. तुमच्या टोटल 90 मिनिटं वेळ आहे. आणि मी केमिस्ट्रीसाठी तुम्हाला देतोय 15 मिनिटं. इनिशियल 15 मिनिट. तुम्ही म्हणणार शक्य नाही. 15 मिनिटात केमिस्ट्री होणार नाही. मला माहिती आहे, नाही होणार, नाही होणार. पण मला केमिस्ट्रीच्या पहिल्या प्रश्नापासून 50व्या प्रश्नापर्यंत पोहोचायचं आहे या 15 मिनिटात. बरं, या 15 मिनिटात मी काय करणार, की एचडीपी साठी कुठला कॅटलिस्ट आहे, झिग्लर नाटा कॅटलिस्ट आहे, असे प्रश्न अटेम्प्ट करणार. नायक्रोम या अलॉयमध्ये कुठले मेटल असतात, निकेल आणि क्रोमियम, सेकंदात उत्तर आहे. रोसेनवन रिडक्शन मध्ये कॅटलिस्ट कोण आहे, पॅलाडियम ऑन BaSO4, सेकंदात उत्तर आहे. असे सेकंदात उत्तर मिळतील, वाचले वाचले उत्तर मिळतील, अभ्यास केला तर. हे लक्षात घ्या बरं का. असे जवळ-जवळ 25 क्वेश्चन असतात. म्हणजे पहिल्या 15 मिनिटात माझे 25 मार्क फिक्स झाले. ओके. पण मी सोल्युशनचं न्यूमेरिकल बघितलं, डेल्टा टीबीचं न्यूमेरिकल आहे. नाही सॉल्व्ह करणार. करणार नाही. कारण विदिन मिनिट ते होणार नाहीये. पण मी त्याला हायलाइट किंवा मार्क करून ठेवणार आहे. नंतर मला तेच अटेम्प्ट करायचं आहे. पण इनिशियली तुम्ही ट्रॅपमध्ये अडकता. लहानपणापासून तुम्हाला शिकवण्यात आलं क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 ओळीनं सोडवत जायचं. नाही, सीईटी तसं करायचं नाहीये. पहिल्या 15 मिनिटात व्हेरी इझी क्वेश्चन, एकदम इझी जे क्वेश्चन आहेत. अरे, वूल माहिती ना, वूल, WOOL वूल कुठल्या प्राण्यापासून मिळते? हा सीईटीत प्रश्न आलाय. शिप उत्तर आहे. तिथे काय रिसर्च करायचं आपल्याला? बिलकुल नाही. 2 सेकंदाचं काम आहे. आणि असे प्रश्न तुम्हाला कुठे मिळणार आहेत? वायवा सिरीज मध्ये. आणि त्याच्यावरचे व्हिडिओ आता सुरू होणार आहेत. 1-2 दिवस प्रचंड पालक साताऱ्यात भेटतायत. प्रचंड, मी कंटिन्युअसली पालकांशी बोलतोय, कंटिन्युअसली. याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे बरं का. मी याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण चांगली मुलं आहेत, ब्रिलियंट मुलं आहेत, हुशार मुलं आहेत, 95-96% ची मुलं आहेत. सपशेल फसलेले आहेत. जेई अकॅडमीज आणि अकॅडमीवाल्यांनी मग घेतलं काय 2 वर्षात, असा पालकांना प्रश्न. ते शोभित भैया, ते प्रशांत भैया तुमचे, तुम्हाला माहिती आहे सीबीएसई वाले. त्यांनी एक व्हिडिओ बनवला, कोचिंग माफिया म्हणूया आपण, ऑफलाईन. याच्यावर एक मला व्हिडिओ बनवायचा आहे बरं का. ऑफलाईन व्हर्सेस YouTube. बेटर काय आहे किंवा चुका कुठं होतायत, याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेन बरं का. आपण आता इथं बघूया आपण आता हा मुद्दा. आता 15 मिनिटं झाली 90 पैकी. माझ्याकडे अजून 75 मिनिटं आहेत. मी आता फिजिक्स स्टार्ट करणार. ओके.
आणि फिजिक्सला मी अर्धा तासच वेळ देणार आहे. 30च मिनिटाचा वेळ देणार आहे. पण या 30 मिनिटात मी 1 ते 50 प्रश्न सगळे कव्हर करणार आहे. होय. आणि या 30 मिनिटात माझे 15 ते 20च प्रश्न अटेम्प्ट होणार आहेत, की जे ईझी आहेत. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इस गिव्हन बाय E(V)R/2 2 वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. युनिट, डायमेन्शन्स असे प्रश्न रिपीट होतायत. फॉर्म्युला बेस्ड न्यूमेरिकल ईझी आहेत, जे मी केला. एनर्जी स्टोअर्ड इन द इंडक्टर विचारलंय, हाल्फ एल आय स्क्वेअर ईझी आहे. मग असे प्रश्न ईझी जवळ 15 आहेत. मग या 30 मिनिटात माझं काम एवढं झालंय. ओके, म्हणजे आता लक्ष द्या. मी 15 आणि 30 45 मिनिटं वेळ वापरलाय. बाळांनो, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे. ती नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा मी तुमच्यासाठी फुल लेंथ टेस्ट देणार आहे, फ्री देणार आहे सगळ्यांसाठी, ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे बाळांनो. नाहीतर काय, केमिस्ट्री घेतलाय, तासभर केमिस्ट्रीच करतोय. नंतर कळालं की अर्धा तास उरलाय. फिजिक्स कसं करू? मारल्या गोळ्या. मग येत असलेले प्रश्न हातातले मार्क जातात. पण या 2 गोष्टी तुमच्या लक्षात आलं का, की 40 मार्कापर्यंत आपलं फिक्स झालं. हे जे गॅरंटेड आपले क्वेश्चन होते. सोपे क्वेश्चन्स होते. बरोबर आहे? तरी माझ्याकडे 45 मिनिटं अजून शिल्लक वेळ आहे. निम्मा वेळ शिल्लक आहे. मग पुन्हा मी केमिस्ट्री करणार. ओके. पुन्हा मी केमिस्ट्री करणार आहे आणि केमिस्ट्रीला मला पुन्हा 20 मिनिटं पुष्कळ झाली. 20च मिनिटं. ओके. 20च मिनिटं म्हणूया आपण आणि तरी माझ्याकडे अजून 25 मिनिटं शिल्लक आहेत. मी त्या 25 मिनिटापैकी फिजिक्सला मी 15 मिनिटाचा वेळ पुन्हा देऊ शकतो एखादा प्रॉब्लेम कारण आठवत नाही तर आठवत नाही बरं का. पण या 15 मिनिटात आता या 20 मिनिटात मला काय करायचंय, तर या 20 मिनिटात मला उरलेले 25 सगळे क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत. होय. या 15 मिनिटात मला सगळे क्वेशन्स अटेम्प्ट करायचे आहेत म्हणजे गोळ्या पण मारायच्या आहेत मला. कळालं का? ओके. म्हणजे झालं किती 15 आणि 30 45 आणि हे 45 आणि 15 60 70 80 अजून 10 मिनिटं वेळ शिल्लक आहे. पण या 10 मिनिटात मला कदाचित केमिस्ट्रीमधल्या काही क्वेशनला वेळ द्यावा लागेल. ओके. आणि कदाचित फिजिक्समध्ये पण वेळ द्यावा लागेल. मी हे बरोबर मॅनेज करू शकतो. पण शेवटचे 5 मिनिटं मला रिलॅक्स व्हायचंय. मला तो तणाव नकोय. त्या 10 पैकी 5 मिनिटच मी रिव्हिजनला वेळ देईल. पुढची 5 मिनिटं मी रिलॅक्स मोडमध्ये असणार आहे. रिझन काय? तर पहिली 90 मिनिटं झाल्यानंतर मॅथ्स ओपन होणार आहे आणि इमिडिएटली फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर क्लोज होतो. तो पुन्हा ओपन करता येत नाही. लास्ट इयर एका मुलाचा मला कॉल आला, ओळखीचाच होता. म्हटला, "सर" रडायला लागला. म्हटला, "सर 70 मार्काचं अटेम्प्ट करायचं राहिलं." म्हणजे सांगू काय झालं? सीईटी सेल पहिले 1.5च तास फिजिक्स केमिस्ट्रीला वेळ देते. त्यानं बिचाऱ्यानं प्लॅन केलं होतं, की शेवटी गोळ्या मारायच्या. 30च प्रश्न त्याचे परफेक्ट सोडवून झाले होते. गोळ्या मारायच्या राहिल्या. ओके, म्हणजे अटेम्प्ट करा. अरे 22 मार्क तर येतात बरोबर गोळ्या. येतात. प्रोबॅबिलिटी असते तेवढी. पण का राहिलं? का? माहीत नव्हतं. कसं माहीत नव्हतं? मग मॉक टेस्ट दिल्या नव्हत्या ना. आलं का लक्षात? टेस्ट द्या. ते प्रॅक्टिस करा. पहिले 1.5 तासच वेळ असतो फिजिक्स केमिस्ट्रीला. झालं. फिजिक्स केमिस्ट्रीचा प्रॉपर प्लॅन झाला. बाळांनो, एवढ्यात होईल तेवढंच करायचं. पहिल्या 15च मिनिटं वेळ द्यायचा केमिस्ट्री. पट करायचंय. येत नाही केला स्किप. येतंय सोडवलं, नाहीतर स्किप केलं. लेंदी आहे. ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडे एक कन्सी आडनावाची स्टुडंट होती बरं का. आता वालचंदला आहे. कंप्लीट पण होईल तिचं शिक्षण. तर मी तुम्हाला सांगतो, एका टेस्ट एनालिसिसमध्ये आता आपल्या ॲप्लिकेशनवर जेव्हा तुम्ही टेस्ट द्याल ना, तुम्ही किती प्रश्नाला किती वेळ लावताय हे सगळं मला तिथं दिसतंय. ओके, टेस्ट दिल्यानंतर. तर मी कन्सेचे बघितले 7 प्रश्न तिने अटेम्प्ट केले होते. सगळेच केले होते. पण 7 प्रश्न असे अटेम्प्ट केले होते बघा. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा. पहिल्याला 5 मिनिटं, दुसऱ्याला 4 मिनिटं, इथं 8 मिनिटं, इथं 2 मिनिटं, इथं 10 मिनिटं असा वेळ घातला होता आणि या प्रश्नातलं तिचं एकच बरोबर आलं होतं. म्हणजे जवळ-जवळ अर्धा पाऊण तास वेळ घालवला आणि आला 1च मार्क. मिळाला 1च मार्क. मग हे नको आहे ना. इतक्या कुठल्या ट्रॅपमध्ये अडकायचंच नाहीये. तर आता मॅथ्सच्या स्ट्रॅटेजीकडे जाऊया. मॅथ्सला तुम्हाला 90 मिनिटं वेळ आहे. मग पहिल्या 30 मिनिटातच मला 1 to 50 कडे जायचंय. ओके, 1 to 50. इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स रेज टू एन प्लस 1 डीएक्स उत्तर येणार आहे 1/n लॉग एक्स रेज टू एन अपॉन एक्स रेज टू एन प्लस 1 सी. सकाळचा शॉर्टकट बघितला का नाही? सेकंदात उत्तर आहे. मग सेकंदात उत्तर असणारे टॉपिक कुठले आहेत? इंटिग्रेशन. होय. पार्शल फ्रॅक्शन तुम्हाला 5 सेकंदात सोडून दाखवतो. होय. पार्शल फ्रॅक्शन असेल. ओके. तर मी तुम्हाला सांगतो, अगदी स्पष्टपणे सांगतो, की आपल्या क्रॅश कोर्समध्ये ते व्हिडिओ तर अपलोड होत जाणार आहेत. इंटिग्रेशनचे ना जास्तीत जास्त न्यूमेरिकल विथ शॉर्टकट सोडवायचे आहेत. अरे नाहीतर काय करत बसताय? ट्रेडिशनल मेथड जमाना लागेल. पण मॅट्रायसेस शॉर्टकट आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन शॉर्टकट्स आहेत. एरिया अंडर कर्व्ह शॉर्टकट्स आहेत लक्षात घ्या.
सगळीकडे शॉर्टकट आहे ते यूज करायचे आपल्याला लक्षात घ्या. मग पहिल्या 30 मिनिटात आपण पहिल्या 50 पैकी जवळ-जवळ नाही म्हणलं तरी 15 प्रश्न व्हायला पाहिजेत. होय. 15च बोलतोय मी 15. पण 15 म्हणजे 30 मार्क तुमच्या डोक्यात आलं का? केमिस्ट्रीमध्ये आपण 40 फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये 40 प्लस गेलो होतो आपण स्टार्टला सोप्या प्रश्नात. मॅथ्सला आणखी 30 पडले. 70 झाले आणि लास्ट इयर मी तुम्हाला रिझल्ट सांगतो 77 मार्क असणाऱ्या मुलांना 90 पर्सेंटाइल होतं. 84 मार्क असणाऱ्या मुलाला मी बघितले 94 पर्सेंटाइल होतं आणि 130 प्लस जर गेला तर 99 प्लस पर्सेंटाइल. ओके. पण मेन पॉइंट काय आपण काय एवढंच करणार आहे. अजून 1 तास आहे वेळ. 90 मिनिटांपैकी 30 मिनिटं फक्त वापरलेत आपण. 60 मिनिटं वेळ शिल्लक आहे. मग या 60 मिनिटांपैकी मी तुम्हाला सांगतो या 60 मिनिटांपैकी परत मी 30 मिनिटाचं सेशन तुम्हाला देतोय आणि पुन्हा ना ईझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आणि उरलेल्या 30 मिनिटात आता रिमेनिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बेस्ट स्ट्रॅटेजी. यात ईझीमध्ये सुद्धा तुम्हाला 15 ते नाही 20 प्रॉब्लेम सापडू शकतात. मग मी काय म्हणतो इथं 30+10 केलं तरी चालेल. 40 मिनिटात तुम्ही 15 प्रश्न अजून सॉल्व्ह केले तरी झाले. अरे 30 प्रश्न म्हणजे 60 मार्क. मग 60 मार्क मॅथ्समध्ये जर पडत असेल मुलगा, केमिस्ट्रीमध्ये 40 पडत असेल आणि फिजिक्समध्ये 30 पडत असेल, तरी 99 झाले बाळांनो, 99. मग तुमच्या लक्षात आलं का? पण त्यासाठी येतंय तर सोडव, नाहीतर स्किप कर. ही स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे. कुठल्याही मॅट्रिक्स किंवा वाटतं सुटेल आपल्याला, इंटिग्रेशन वाटतंय सुटेल. पण मी तुम्हाला बदलवणार आहे. बाळांनो प्लीज माझा सकाळचा ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा. ओके. डे 1 असायचं टार्गेट आहे. त्यात मी इंटिग्रेशनचा पहिला शॉर्टकट दिलेला आहे. मग तुम्हाला सांगतो या मेथडनं गेल्यानंतर 30 ला रिमेनिंग काय प्रॉब्लेम आहे? काय नाही. पण होतंय कुठं बघा. मी एक XYZ मुलाचं उदाहरण देतो. बघा पहिला केमिस्ट्री सोडवायचा का? हो, पहिला केमिस्ट्री सोडवायचा. पण केमिस्ट्रीला जर 1 तास लावायचा. मग केमिस्ट्रीला जर 1 तास लावला, तर उरलेल्या अर्ध्या तासात फिजिक्स सगळं कव्हर होईल. नाही तरी तो 30-35 करायचा. केमिस्ट्रीमध्ये त्याला 47-48 मार्क पडायचे आणि फिजिक्समध्ये 30-35 त्याचा अटेम्प्ट असायचा आणि मार्क्स पण तसेच पडायचे. अरे पण शेवटच्या 15 प्रश्नापर्यंत तो पोहोचतच नव्हता. मग त्या 15 पैकी 3-4 प्रश्न तर ईझी असतील. ईझी असतील नक्की. पण ते नुसत्या गोळ्या मारायचा. त्याला विचार करायला सुद्धा वेळ नसायचा. चुकलेली स्ट्रॅटेजी. ओके. मग पहिल्या 15 मिनिटात, पहिल्या 30 मिनिटात, पहिल्या 20 मिनिटात 1 ते 50 प्रश्न पहिला राउंड व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. आता हे अनुभवाचे माझे बोल आहेत. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी असू शकते. पण तुम्हाला ही स्ट्रॅटेजी फॉलो केलं की नक्की फायदा होणार आहे हे माझं तुम्ही ऐकून घ्या. ओके. बरं मग आता तुम्हाला आणखीन कोणते व्हिडिओ हवेत? YouTubeवर आपण कंटेंट देत राहणार आहोतच. ह्याच्या नंतरचा व्हिडिओ आजच तुम्हाला मिळेल. त्यात एक चांगला कंटेंट कुठलातरी प्रोव्हाईड केला जाईल. आता होतंय काय? उद्या आहे बायोचा पेपर. ओके. आणि बायोसाठी मी तुम्हाला सांगितलंय दिगंबर माळी हे चॅनल फॉलो करायचं आहे. सरांचा क्रॅश कोर्स पण आहे बायोचा बरं का आणि ते सुद्धा गेली 7 वर्ष YouTubeवर सगळं प्रोव्हाईड करतायत. ओके. मग तुम्ही दिगंबर माळी हे चॅनल बायोसाठी फॉलो करायला विसरू नका. ऑल द बेस्ट.